सिंधुदुर्गच्या देवगड निपाणी राज्यमार्गावर मोठं भगदाड पडलं। तोंडवळी बावशी दरम्यान 3 ते 4 फुटांचं मोठं भगदाड पडलेलं आहे। रस्त्याच्या मधोमध भगदाड पडलेलं आहे। आपण दृश्य बघतो आणि वाहतूक मात्र सुरूच आहे। त्याच्यामुळे याकडे लवकरात लवकर त्याची डागडुजी होणं, लक्ष जाणं प्रशासनाचं फार आवश्यक असेल। सिंधुदुर्गामध्ये बऱ्याच रस्त्यांना खड्डे पडलेले आहेत, पण आपण प्रामुख्याने देवगड निपाणी जो मुख्य राज्यमार्ग आहे त्या रस्त्यावर आहोत आणि या रस्त्यावर नवीन काँक्रिटीकरणाचं काम सुरू आहे आणि काँक्रिटीकरण सुरू असताना काँक्रिटीकरण झालं होतं आणि त्याच ह्या तोंडवली बावशी दरम्यान हा जो आपण बघतो ते एक मोठं भगदाड पडलं आहे। नवीन काँक्रिटीकरण याच ठिकाणी झालं होतं आणि काही दिवसापूर्वीच हे काँक्रिटीकरणाला एक मोठं भगदाड पडलं आहे, मोठा खड्डा पडलाय। जवळपास ते 1.5 ते 2 मीटरचा हे भगदाड आहे। खाली मोरी आहे, त्यामुळे ही वरची वाती वाहून गेली अशी शक्यता इथे वर्तवली आहे। पण तात्पुरतं इथे महामंडळ जे प्राधिकरण आहे, इथलं स्थानिक प्राधिकरण, त्यांनी इथे जो चौकोन आखून दिलेला आहे आणि जो मोठा रस्ता दिसतोय आपण हा ह्या बाजूला जे निपाणी आहे, या बाजूला देवगड आहे, या देवगड निपाणी रस्त्याला या मध्यभागीच भगदाड पडला आहे। रात्री अपरात्री समजा मोठी वाहनं असतात, अवजड वाहनं असतात, कार असतात, ही जाऊ शकतात आणि त्यामुळे मोठा अपघात होऊ देखील शकतो। पण अजून देखील हे भगदाड जे आहे ते बुजवलं गेलं नाही, हे एक मोठी हे आहे आणि जे काम सुरू आहे सध्या त्याच्यावर देखील प्रश्न उपस्थित कारण नवीनच काम सुरू झालं आहे आणि काँक्रिटीकरण हे आपल्याला करण्यात आलं होतं, मोरी देखील घालले होते आणि लगेचच याला हे मोठं भगदाड पडलेलं आहे। त्यामुळे कुठे ना कुठेतरी या कामाचा दर्जा देखील आता कसा असेल हा प्रश्न आता सर्वसामान्य नागरिकांना, इथे स्थानिक नागरिकांना पडला आहे। त्यामुळे कुठे ना कुठेतरी हा देवगड निपाणी रस्ता काँक्रिटीकरणाचं काम दर्जेदार व्हायलाच पाहिजे असं स्थानिक नागरिक मागणी करत आहेत। कॅमेरामॅन अमेश सुर्वेसह उमेश बुचडे, पुढारी न्यूज, सिंधुदुर्ग।